नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण इथे एक वेगळ्या प्रकारचा योग शिवायचा कसा ते बघणार आहोत। या गाऊनचं कटिंग चा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो माझ्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। इथे मी कटिंग दाखवलेली नाही आहे गाऊनची, फक्त योगचं कटिंग दाखवणार आहे। इथे मी पुढचा भाग घेतलेला आहे गाऊनचा आणि जो आपण चुन्यांसाठी 3 इंच सोडलेला आहे तो इथे डार्क करून घेतला आहे। आता शोल्डरच्या साईडने 2.5 इंच आतमध्ये घेते। ते का घेते हे कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी सगळं व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर पहिला तो व्हिडिओ जाऊन बघा, त्याशिवाय तुम्हाला हा व्हिडिओ समजणार नाही। तर इथे माझी योग उंची आहे ती 11 इंच आहे, तर मी त्या शोल्डर लाईनपासूनच इथे 11 इंच टाकलेला आहे आणि इथे योग बनवण्यासाठी बॉक्स आखून घेतलेला आहे। आता आपल्याला बॉक्सचा जो कॉर्नर आहे तिथून 2 ते 2.5 इंच आतमध्ये यायचं आहे। तुम्ही अंदाजे जर तुम्हाला शेप देता येत असेल तर तुम्ही त्या प्रकारे दिलात तरी चालेल, पण मी इथे आतमध्ये घेतलेला आहे आणि इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या प्रकारे इथे शेप देऊन घेतलेला आहे। आता मी या प्रकारचा योग बनवणार आहे, त्याच्यामुळे मी हा असा आखून घेतलेला आहे। खालच्या साईडने थोडासा गोलवा आकार दिलेला आहे, जेणेकरून हा जो योग आहे तो घातल्याच्या नंतर खूप छान दिसेल। तुम्हाला जर सरळ ठेवायचा असेल तर तुम्ही सरळ सुद्धा ठेवू शकता। तर आता हे आपण कट करून घेऊया। कटिंग झाल्याच्या नंतर हा गाऊनचा वरचा जो एक्स्ट्राचा असतो तो सुद्धा आपण कट करून घेऊया। हे मी का कट करते, गाऊन कसा कट करायचा याचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। त्याच्यानंतर आता आपण इथे हा योगचा पार्ट घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण शोल्डरच्या साईडने 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते इथे सोडून द्यायचं आहे आणि आपलं जेवढं शोल्डर असतं, जेवढं आपण गाऊन कट करताना जेवढं शोल्डर घेतलेलं असतं त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आणि इथे मार्क करायचं आहे। मी 7 इंच माझं शोल्डर घेतलं होतं ते इथे 8 इंचावरती मार्क केलेलं आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो गाऊनचा पार्ट आहे तो ह्याच्यावरती ठेवायचा आहे। त्याच्या अगोदर आपल्याला इथे खालच्या साईडने अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे। ते नाही केलं तरीसुद्धा चालतं, पण आपण करूया, एक अंदाज असतो त्यासाठी। आणि इथून आतमध्ये अर्धा इंच आपल्याला एक मार्क करायचं आहे आणि त्याच्यावरती हा जो गाऊनचा पीस आहे तो व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे, कारण की आपल्याला ह्या योगचा आकार आतल्या साईडने उमटवायचा आहे। आता तुम्ही म्हणाले 1 इंच आतमध्ये कसं गेलं, तर इथे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी जो भाग लागतो तो 1 इंच इथे ॲडजस्ट होतो। ते आपण योग जेव्हा आपण शिवायला घेतो तेव्हा ते बरोबर ॲडजस्ट होतं, बाकीचा भाग इथे बाहेर राहिलेला आहे। आणि हा जो आकार आहे तो आपण इथे व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। आता काही जण म्हणतात जरा हळू दाखवा हळू दाखवा। हा जर व्हिडिओ हळू दाखवायला गेली तर 1 तासाचा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे थोडासा फास्ट दाखवते। ज्या शिवणकामात तरबेज असतात त्यांना हा व्हिडिओ नक्की कळेल। तर आता आपण जो शेप काढून घेतलेला आहे त्याच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे। ते का, तर शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला। आता इथे थोडा माझा शेप चुकलेला आहे तर तो सुद्धा मी इथे बरोबर करून घेतलेला आहे आणि हा आता आपण कट करून घेऊया। जसं आपण शेप दिलेला आहे त्या आकारातच आपल्याला हे कट करायचं आहे। आता आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया। तर गळा मी इथे शक्यतो 5.5 इंचच ठेवते सगळ्या गाऊनचा आणि इथून 1.25 इंच आतमध्ये ठेवते। आता ह्याला आपण गोल आकार देणार आहे मी आणि हे कट करून घेऊया। इथे मध्ये सुद्धा कट करून घ्यायचं आहे आणि आता आपण हा शिवायचा कसा ते बघूया। तर त्याच्यासाठी ही गोटपट्टी लागते आपल्याला, जी रेडीमेड असते ती घेतलेली आहे आणि हा योगचा पार्ट जो कट केलेला होता त्याला मी अस्तरसुद्धा लावून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते कटसुद्धा करून घेतलं आहे। तर आता इथे फूटसुद्धा चेंज करून घेतलेला आहे। 1 दाबाचा जो फूट असतो तो घ्यायचा आहे, सिंगल फूट जो असतो तो। आणि आता इथे आपल्याला गोटपट्टी लावून घ्यायची आहे। तर गोटपट्टी तुम्हाला जशी व्हिडिओमध्ये दिसते तशीच लावायची, अजिबात खेचायची वगैरे नाही आहे कुठेच, हळूहळू लावत यायचे, जेणेकरून जो आपला शेप आहे तो बिघडणार नाही।
आता इथे कॉर्नरला आल्यावरती गोटपट्टी वळत नाही खाली, त्याच्यामुळे तिथे थोडासा फक्त गोटपट्टीला कट मारून घ्यायचा आहे, गाऊनच्या कपड्याला कट मारायचा नाही आहे. आणि इथे सरळ मी आता खालच्या साईडपर्यंत शिवून घेतलेला आहे. आता याला आपण कट मारायचं आहे, शिलाईवरती कट जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि हा कट मारायचा आहे जसं आपण गोट मारताना जसं आपण कट मारतो तसंच इथे सुद्धा कॉर्नरला कट मारून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला ही पलटवून घ्यायची आणि बरोबर त्या गोटपट्टीच्या मध्ये आपल्याला हे करायचं आहे, शिलाई मारून घ्यायची आहे. हे सुद्धा हळूहळूच करायचं आहे. हा योग शिवायला थोडा वेळ लागतो नेहमीच्या योगपेक्षा. तर इथे दोन्ही भाग मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला मध्ये पट्टी लावायची आहे. तुम्हाला जर बटणं लावायची असतील तर तुम्ही दोन्ही साईडला 2 पट्ट्या लावू शकता. जर तुम्हाला या योगला जर गळ्याच्या साईडने गोटपट्टी लावायची नसेल तर तुम्ही अस्तरचा भाग जेव्हा आपण जॉईंट करतो तेव्हा अस्तरने सुद्धा ह्याला फिनिशिंग करू शकता. तर इथे मी आता गोट लावून घेतलेली आहे. तर ही पट्टीसुद्धा इथे जॉईंट करून घेते. दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपल्याला ही जॉईंट करून घ्यायची आहे. आणि जो खाली आता अनइवन भाग दिसतोय तो थोडासा कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला ह्याला साईडने सुद्धा गोटपट्टी लावायची आहे. जशी गळ्याच्या साईडने आपण गोटपट्टी लावली त्याच प्रकारे ह्या साईडला सुद्धा गोटपट्टी लावायची आहे. अजिबात न खेचता आकारात आपल्याला ही गोटपट्टी लावायची आहे. आणि जिथे कॉर्नर येतात तिथे ती वळत नाही, त्याच्यामुळे फक्त गोटपट्टीला थोडासा कट द्यायचा आहे आणि ती वळवायची आहे. तर या साईडला सुद्धा मी थोडासा कट दिलेला आहे. आणि ही आता पूर्ण गोटपट्टी लावून घेतलेली आहे. आता ह्याला सुद्धा आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. आणि हा तर पूर्ण शेपमध्ये म्हणजे राऊंड असा कव थोडासा आहे, त्याच्यामुळे याला प्रॉपर छोटे छोटे कट द्यायचे आहेत. कॉर्नरसुद्धा व्यवस्थित कट करायचे आहेत. शिलाईवरती कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि हे सुद्धा आपल्याला आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडने शिलाई घेऊन द्यायची आहे. आता हा गोट शिवून झाला, आपला योग शिवून झाला की आपल्याला फूट चेंज करायचा आहे. आपला जो सिंगल फूट आहे तो आपल्याला काढून टाकायचा आणि आपला रेग्युलर जो फूट असतो तो लावून घ्यायचा आहे. जर तुम्हाला गोटपट्टी लावायची नसेल, डायरेक्ट तुम्हाला पायपिंग करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. पण मी इथे जी नाडीवाली गोटपट्टी असते ती घेतलेली आहे. आणि आता हिला दाब शिलाई मारून घ्यायचं आहे. पूर्ण गोटला आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. कारण जो आपण गोटपट्टी लावलेली असते ती पाठच्या साईडने आपण कट केलेली असते आणि ती उलट्या साईडला फिरते आणि त्याचं फिनिशिंग खूप विचित्र दिसतं. त्याच्यामुळे ते बसावं व्यवस्थित, त्याच्यामुळे आपल्याला ही दाब टीप टाकून घ्यायची आहे. मी तुम्हाला पलटी करून सुद्धा दाखवते की आपण का मारलेली आहे ती दाब टीप. तर ही अशी पूर्ण पट्टी आपली फिनिशिंगमध्ये बसते, उलट्या साईडला येत नाही. आता आपण गाऊनचा भाग घेतलेला आहे आणि या साईडला सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामुळे इथे अर्धा इंचाची खूण करायची आहे, कारण की आपल्याला कापड किती पकडायचं हे बऱ्याच वेळा समजत नाही. त्याच्यामुळे ही मार्किंग करून घेतलं की आपल्याला पटकन शिवण करणं सोपं जातं. त्याच्यामुळे आपण ही अर्धा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. आणि आता हे खोलून घेतलं आहे मी आणि हे असं दिसतंय. आता याच्यावरती योगचा भाग ठेवायचा आहे
आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई करताना आता इथे कॉर्नरला आपण आलो की मी आता इथे चुन्या कशा टाकायच्या त्या दाखवते. तिथे समजत नव्हतं त्याच्यामुळे मी गाऊनचा कपडा आहे तो वेगळा बाजूला काढून घेतल्याने तुम्हाला दाखवते. तर इथे ठेवून घ्यायचं, व्यवस्थित जुळवून घ्यायचं आणि इथे एक पिन लावून घ्यायची. त्याच्यानंतर हा जो उरलेला कपडा असतो त्याचा मी इथे मध्य काढते. इथे एक नॉच देऊन घेतलाय आणि आता आपल्याला इथे काच बटन पट्टीचं मध्य काढलंय आणि तिथे आपल्याला ती चुन्या घ्यायच्या आहेत. तो नॉच जो दिलेला आहे तो तिथे व्यवस्थित ठेवलाय आणि दोन्ही साईडला समान अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर डायरेक्ट मशीनवरती जमत असतील द्यायला तर तुम्ही तसं दिलं तरी चालेल. मी इथे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथे पिन लावत आहे. आणि या साईडला सुद्धा तशाच चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. तर आता मला मशीनवरती डायरेक्ट जमतं त्याच्यामुळे मी या पिन काढून ठेवलेत आणि तुम्हाला आता डायरेक्ट मशीनवरतीच चुन्या मारून दाखवते. नॉच जो आहे तो व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतला आहे आणि इथे छोटे छोटे चुन्या दिलेल्या आहेत. तर माझ्या दोन्ही साईडला 4-4 चुन्या आलेल्या आहेत. तुमच्या कमी जास्तसुद्धा येऊ शकतात. ज्या प्रकारे आपला गाऊनचा साईज असेल त्या प्रकारे तुमच्या चुन्या येऊ शकतात. अजून असेच जर तुम्हाला वेगळ्या प्रकारचे योगचे जर डिझाईन हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला जेवढ्या सुचतील तेवढ्या डिझाईन मी तुमच्यापर्यंत शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि ह्या चुन्या व्यवस्थित इथे घेऊन शिलाई पुढे आपण कंटिन्यू करायची आहे. जशी आपण त्या साईडने शिलाई केलेली होती तशीच ह्या साईडने सुद्धा करायची आहे. आणि गाऊन शिवताना कधीच घाबरायचं नाही, कारण की गाऊन हा फिटिंगला लूज असतो त्याच्यामुळे थोडासा इकडे तिकडे झाला तरी चालतो. आता इथे माझा हा थोडासा भाग वाढीव झालेला आहे तर तो मी कट करून घेते. आणि ह्यावरती सुद्धा परत आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. ती पण खूप गरजेची आहे. ही द्यायला कधीच विसरायचं नाही. त्याच्यामुळे आपला गाऊन जो आहे तो चुन्यांमध्ये फिक्स बसतो. तुम्ही रेडीमेड गाऊन बघा, ते चुन्यांमध्ये थोड्या दिवसाने चुन्या ज्या आहेत त्या त्याच्या शिलाईमधून निघतात. तसं होऊ नये आपल्या बरोबर. त्याच्यामुळे इथे आपण दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि हा झालेला आहे आपला योक तयार. तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकता, पण मला इथे लेस लावायची नाही आहे त्याच्यामुळे मी हा प्लेनच ठेवलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे जसे तुम्ही शिलाईचे व्हिडिओ बघता तसेच दुसरेसुद्धा व्हिडिओ बघा, त्याच्यामुळे मलासुद्धा थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि अजून व्हिडिओ बनवायला थोडासा आणि अजून नवीन व्हिडिओ बनवण्याचा उत्साहसुद्धा वाढतो.